नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण एक मुंगीची गोष्ट ऐकणार आहोत. ऐकून जरा वेगळंच वाटलं ना, पण शेवटपर्यंत गोष्ट नक्की ऐका. छोटीशी आहे पण नक्कीच काहीतरी तत्त्वज्ञान सांगून जाते असं मी म्हणेन. ऐकूया मुंगीची गोष्ट, एक तत्त्वज्ञान. एका रविवारी सकाळी एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता. तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले. मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन बाल्कनीतून चालली होती. तो माणूस तासाभराहून अधिक काळ ते सर्व पाहत होता. त्याने पाहिले की मुंगीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. विराम घेतला, वळसा घेतला आणि मग ती आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली. एका क्षणी त्या चिमुकल्या जीवाला अवघड जागा आडवी आली. फरशीला तडा गेला होता. मोठी भेग होती. ती थोड्या वेळ थांबली, विश्लेषण केलं आणि मग मोठे पान त्या भेगेवर ठेवले. पानावरून चालली. पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने ते पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला. मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला. त्याला सृष्टीच्या चमत्काराने विचार करण्यास भाग पाडले. त्याच्या डोळ्यासमोर हा लहानसा प्राणी होता, जो आकाराने फार मोठा नसलेला, परंतु विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध आणि मात करण्यासाठी मेंदूने सुसज्ज होता. थोड्या वेळाने त्या माणसाने पाहिले की मुंगी तिच्या गंतव्यस्थानी पोहोचली आहे. जमिनीत एक लहान छिद्र होते, जे तिच्या भूमिगत निवासस्थानाचे प्रवेशद्वार होते आणि याच टप्प्यावर मुंगीची कमतरता उघड झाली. मुंगी लहान छिद्रात ते पान कसे वाहून येईल? ते मोठे पान तिने काळजीपूर्वक गंतव्यस्थानावर आणले, पण आता ते आत नेणे तिला शक्य नव्हते. खूप कष्ट आणि मेहनत आणि उत्तम कौशल्याचा वापर करून वाटेतल्या सर्व अडचणींवर मात करून आणलेले मोठे पान मागे टाकून मुंगी रिकाम्या हाताने परत गेली. मुंगीने आपला आव्हानात्मक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेवटचा विचार केला नव्हता आणि शेवटी मोठे पान हे तिच्यासाठी ओझ्याशिवाय दुसरे काही नव्हते. त्या दिवशी त्या माणसाला खूप मोठा धडा मिळाला. हेच आपल्या आयुष्यातील सत्य आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता आहे. आपल्याला आपल्या नोकरीची चिंता आहे. आपल्याला अधिक पैसे कसे कमवायचे याची चिंता आहे. आम्ही कुठे राहायचे, कोणते वाहन घ्यायचे, कोणते कपडे घालायचे, कोणते गॅझेट अपग्रेड करायचे, सगळ्याची चिंता आहे. फक्त सोडून देण्याची चिंता नाही. आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला हे कळत नाही की आपण हे फक्त ओझे वाहत आहोत. आपण ते अत्यंत काळजीने वाहत आहोत. आपण ते आपल्या सोबत घेऊ शकत नाही. रसिक श्रोते हो, कथा इथे संपत नाही. मुंगी मोठे पान बाहेर सोडून छिद्राच्या आत नाहीशी झाली. आणखी 20 मुंग्या घेऊन परतली. त्यांनी त्या पानाचे छोटे तुकडे केले आणि ते सर्व आत नेले. पहा रसिक श्रोते हो, गोष्ट अगदी छोटीशी आहे, पण मी म्हणाले तसं आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणारी आहे. तेव्हा हे आयुष्य कसं जगायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आला तो दिवस माझा म्हणत अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कुठलीच गोष्ट अवघड नाही. काय वाटतं तुम्हाला? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. मनापासून धन्यवाद.